सगळे, मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आजचा थंबनेलवरून आजचा व्हिडिओमध्ये काय असणार आहे तुम्हाला समजलंच असेल। तर मागच्या संडेला आहे ना आम्ही काही स्ट्रीट शॉपिंग केली होती। तर मी काय शॉपिंग केली हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि जास्त करून मी ना माझी मुलगी 2 वर्षाची तिच्यासाठी शॉपिंग केली होती। मला तिला काही ड्रेसेस घ्यायचे होते। तर त्यासाठीच मी ती स्ट्रीट शॉपिंग केली होती। मी ऑनलाईन पण मी खूप शॉपिंग करते तिच्यासाठी। पण मला ऑफलाईन म्हटलं बघू काही छान भेटतं का पण, आणि लकीली मला खूप छान छान ड्रेस भेटले आणि अगदी कमी प्राईसमध्ये भेटले। इतके सुंदर ड्रेस आहेत तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि लहान मुलांचे ड्रेस तर हे खूपच कॉस्टलीच असतात। एक वेळेस आपले मोठ्या लेडीज जेंट्सचे स्वस्तामध्ये येतात पण लहान मुलांचे कॉस्टली असतात। त्यामुळं मग मी म्हटलं चला, तर मला खूप सुंदर सुंदर असे अंशिकासाठी माझ्या मुलीसाठी ड्रेसेस भेटले। चला तर व्हिडिओला लगेच मी सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते मी तिच्यासाठी कोणते कोणते असे ड्रेस घेतले आणि काय शॉपिंग केली आणि त्याचे रेट पण सांगणार आहे। खूपच सुंदर ड्रेसेस मला भेटलेले। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून माझे जे डेली ब्लॉग असतात मी शॉर्ट टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले येत जाईल। आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्रायबर्स तर फ्रीच आहे। सो प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात। तर तुम्ही इथं बघू शकता एक साईडला त्याला स्लीवलेस आहे आणि एक साईडला पूर्ण स्लीव आहे, फुल स्लीव्ज आहे आणि इतका सुंदर दिसतो तिला। एक दिवस आहे ना मी म्हणजे जे आता ते दाखवते पूर्ण तिला घालून वगैरे त्याचा पण एक नक्की व्हिडिओ करा। तर बघा तुम्ही हा एक पहिला ड्रेस आहे। तर याची जी प्राइस आहे ना ती फक्त आणि फक्त 250 रुपीज आहे। तुम्ही इथं कापड पण बघू शकता, खूप सुंदर असं याचं कापड आहे, खूप मस्त आहे। मध्ये एक त्याला हे पण आहे कवर असं आतमध्ये असतं। तर हा एक ड्रेस आहे, हा मला फक्त 250 मध्ये पडलेला आहे आणि खूपच सुंदर असा ड्रेस आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला आता दुसरा ड्रेस दाखवते। तर त्यानंतर हा एक दुसरा पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे। तर हा डंगरी पॅटर्न आहे आणि खूपच क्यूट असा ड्रेस आहे, मला खूपच आवडला। ऍक्च्युली हा आहे ना मी 18 नंबर मध्ये मला घेतला होता। म्हटलं तिला मोठा होईल पण तो मग मी बदलून आणला आणि 22 नंबर मध्ये घेतला जेणेकरून तिला, आणि कसं लहान मुलांचं उंची तर वाढतच असते त्याच्यावर मग मोठे कपडे घेतलं सोयीचं असतं जेणेकरून आपल्याला पुढे पण यूज करता येईल। तर हा ड्रेस पण एकदम सुंदर आहे, याचा तुम्ही कपडा बघा खूपच छान आहे आणि खूपच हे बघा तुम्ही मी जवळून दाखवते, खूपच सुंदर असा हा ड्रेस आहे आणि एकदम छान दिसतोय। कलर कॉम्बिनेशन पण त्याचं खूप सुंदर आहे। आतमध्ये हे टी शर्ट आहे, वरतून हे त्याला जॅकेट आहे। तर हा एक ड्रेस आहे खूप सुंदर आहे आणि हा पण ड्रेस मला फक्त आणि फक्त 250 ला पडलेला आहे। आणि खूप जर तुम्हाला ह्या सगळ्या ड्रेसची ॲड्रेस पाहिजे असेल तर मी नक्की खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा। तर हा एक ड्रेस आहे। तर आता बघूया पुढचा ड्रेस कोणता येते। त्यानंतर हा एक ड्रेस, हा पण एक सुंदर असा ड्रेस आहे। हा टॉप आहे आणि खाली अशी त्याला पॅन्ट आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मी घेतले। तुम्ही बघू शकता कपडा एकदम सुंदर आहे, म्हणजे असं नाही का स्ट्रीट शॉपिंग येतं काही पण, आणि खूपच सुंदर कपडा आहे तुम्ही बघू शकता आणि इतका सुंदर दिसतात तिला हे सगळे कपडे। आणि हा पण, आणि याचं चेन वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे। तर हा सुद्धा मला फक्त आणि फक्त 250 ला ड्रेस पडलेला आहे, खूप सुंदर आहे। वरती टॉप आहे आणि खाली अशी मस्त पॅन्ट आहे याला, बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी। आणि कलर तर एक से बढ़कर एक आहे सगळ्यांची, आणि सगळ्याशी इंग्लिश कलरच मी घेतलेले आहे तिला। त्याच्यानंतर पुढचा हा एक छानसा फ्रॉक आहे, तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे। त्याचा पण कलर एकदम मस्त आहे आणि युनिक आहे, आणि सगळे जे पॅटर्न आहे ना ते सगळे युनिक होते त्यांच्याकडे। त्याच्यामुळं मग काय घेऊ आणि किती घेऊ असं सगळं झालेलं होतं। त्याच्यामुळे मी काही सिलेक्ट करून घेतले आणि मेन म्हणजे आम्ही तिला घेऊन नव्हतो गेलो सोबत, तरी पण एकदम मस्त तिला सगळे फिटिंग मध्ये आले। फक्त त्या एका ड्रेसचा प्रॉब्लेम आला होता तर तो झाला। तर हा पण ड्रेस मला फक्त हा थोडा कॉस्टली, हा 300 चा आहे पण ठीक आहे। याचा कपडा पण खूप सुंदर आहे, असा मस्त एकदम शिफॉनचा कपडा आहे, खूप सुंदर आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा ड्रेस आहे। अजून एक, चला आता पुढचा ड्रेस बघूया आपण। तर हा एक अजून एक पुढचा ड्रेस आहे।
तर हा बघा तुम्ही इतका सुंदर आणि इतका क्यूट आहे. मला तिला मी हा घातला ना जेव्हा म्हणजे घरी आल्यानंतर तिला मी सगळे ड्रेस पहिले घालून बघितले, जेणेकरून मला समजेल की काही कमी आहे जास्त आहे असं. तर हा बघा तुम्ही इतका सुंदर आहे, वन साईड अशी नॉड आहे आणि एकदम क्यूट असा हा ड्रेस आहे. एकदम एकदम मिनी माऊस सारखे दिसत होते, त्याच्यामध्ये एकदम डॉल दिसत होती. तर बघा तुम्ही एकदम मस्त असा ड्रेस आहे आणि इथं शो बटन आहे आणि मस्त इथे असं आहे. त्याला खाली ही पॅन्ट आहे, हा टॉप आहे आणि खाली पॅन्ट आहे अशी बलून टाईप पॅन्ट आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि कपडा एकाही ड्रेसचा कपडा इतका सुंदर आणि इतके युनिक कलर होते. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. तर हा पण ड्रेस मला फक्त आणि फक्त 250 म्हणजे जवळजवळ सगळे ड्रेस 250 चे, फक्त एकच ड्रेस मला भेटला आहे. चला तर आता पुढचा ड्रेस बघूया. त्यानंतर हा ड्रेस बघा तुम्ही इतका म्हणजे इतका क्यूट आहे आणि याच्यावर हे डेनिमचं जॅकेट आहे आणि हे जॅकेट प्लस आतमध्ये हा जो फ्रॉक येतो तो मी तुम्हाला दाखवते. हे दोन्ही मिळून मला फक्त आणि फक्त 250 रुपीजलाच पडलेले. म्हणजे तुम्ही जर बघितलं ऑनलाईन तर नुसतं डेनिमचं जॅकेटच खूप 250 ते 300 पर्यंत त्याच्यापेक्षा जास्त पण येतं. तर हे फक्त जॅकेट आहे, तुम्हाला काढून दाखवते. तर हे जॅकेट फक्त आणि फक्त मला विथ जॅकेट हा ड्रेस मला फक्त आणि फक्त 250 रुपीजला पडलेला आहे. बघा तुम्ही कपडा पण एकदम सुंदर आहे, एकदम असा मस्त कपडा आहे, खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये हा फ्रॉक आहे, इतका सुंदर शिफॉनचा हा फ्रॉक आहे ना, तर बस खूप म्हणजे खूप मस्त आहे. तर हा 2 सेट मला फक्त आणि फक्त 250लाच पडलेला आहे. म्हणजे कधी कधी आपण आहे ना ऑनलाईन तर घेतोच, पण ऑफलाईन सुद्धा कधी कधी इतकं छान भेटून जातं ना. आम्ही तर नाशिकमध्ये राहतो, त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस नाही जाणं होत बाहेर, पण एकदाच गेलं तर सगळं घेऊनच येत आहे. तसं बघा तुम्ही इतका सुंदर असा ड्रेस आहे. तर हे असे सगळे ड्रेस होते आणि काही मी तिला डेली यूजचे सुद्धा घेतलेले, ते पण तुम्हाला दाखवते. त्यानंतर इथं बघा शकता, इथे ही क्यूट छोटीशी जीन्स मला तिला भेटलेली आहे. तिचा कपडा तर इतका क्यूट आहे, इतका सुंदर आहे. तर सध्या मी नाही एकच जीन्स घेतली, म्हणजे मला असं बघायचं होतं कसं कलर जातो की नाही जात, ट्राय करून बघू म्हटलं थोडंसं, मग परत घेता येईल, आपण तर इथेच राहतो ना. तर मग त्यानंतर मी छोटीशी तिला एक जीन्स घेतली आणि म्हणजे असं लहान मुलांना गरम पण होणार नाही, असं जास्त जाड नाही पातळ नाही, एकदम असा छान कपडा आहे याचा. आणि याच्यावर आहे ना मी तिला आहे ना हे असे डेली यूजला, तर तिने हा यूज पण करून घेतला आहे, तिला मी यूज करायला पण सुरुवात केली. तर असे डेली यूजला मी तिला फक्त हे टी शर्ट घेतले 3 ते 4 वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, म्हणजे पॅटर्न एक सारखाच, फक्त कलर आणि याच्यावरची डिझाईन वेगवेगळी. तर हे पण टी शर्ट फक्त आणि फक्त 100 रुपीजला मला हे पडले. आणि ही जीन्स आहे ना, ही जीन्स फक्त आणि फक्त मला 150ला पडलेली. तर आणि याच्यावर हे मस्त असं मॅचिंग होतं. सो असे होते सगळे माझी अनिशिकाची शॉपिंग. सो तुम्हाला यातला कोणता ड्रेस आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच माझे रोजचे जे डेली ब्लॉग येतात, शॉर्ट्स येतात, ते तुम्ही नक्की बघा आणि शेअर करा. आणि जर यातले तुम्हाला कोणताही ड्रेस आवडला असेल तर मी खाली ॲड्रेस देते, तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. तर चला तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.